हे आहे फणसाचं झाड. बऱ्याच लोकांना फणस आवडतं पण कापता येत नाही, म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी फणस खाण्याचे फायदे आणि तोटे मी दिलेले आहेत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. फणसाचे असे 4 भाग करायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे हे पांढरं असतं ते असं सुरीने कापून टाकायचं. असं तो चिक जो आलेला असतो तो पुसून टाकायचा कागदाने. असे गरे मोकळे होतात. वरचा भाग कापला की आपोआप गरे मोकळे होतात. पूर्ण हे गरे मोकळे झालेले. आता हे गरे हाताने काढायचे. हे गोडे तेल लावायचं सुरीला आणि हातांना पण गरे काढताना, कारण त्याला खूप चिकट चिक असतो तो. हाताला तेल लावून घ्यायचं. नंतर हे जे मोकळे केलेले आहेत गरे हे असे बरोबर हाताने निघून येतात पाठी. हे सर्व गरे काढून घ्यायचे. असं हे मी आता हे पूर्ण काढून घेतलं. हे असं पूर्ण काढून घ्यायचं, हे टाकून द्यायचं. अशा ह्या सर्व खापांचं हे काढून घ्यायचं. पूर्ण काढल्यानंतर हे व्यवस्थित याचे हे पूर्ण हे काढून टाकायचं. असं हे असं समजा निघाले नाही तर हे थोडं टोकाचं थोडंसं असं कापून घ्यायचं. असे साफ करून ठेवायचे, डब्यामध्ये भरून ठेवायचे. आता हे जे आपण काढलेले गरे, याला हे वरतून खूप अशा दशा दिसतात, तर ह्या काढून टाकायच्या. ह्या अशा हे जर निघाले नाही तर असं थोडंसं वरचं कापायचं, म्हणजे हे पटपट निघतात. अशा अशा हे असं हे बघा हे असं स्वच्छ करून म्हणजे ठेवायचं. बघा हे असे काढून हे स्वच्छ करून हे ठेवायचं. हे गरे डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये 8 दिवस राहू शकतात, 10 दिवस. आणि याच्यातले हे बी, हे बघा हे बी सुद्धा आपण भाजून खाऊ शकतो. एवढं पूर्ण कशाला घेतात ना, पलीकडे जात. हे असे बी निघतात ना त्याच्यामधले, हे भाजून उकडून छान लागतात. उकडून त्याची भाजी पण करतात आणि भाजून खायला पण खूप छान असतात. हे असे बी बस. केलंच नव्हतं का? हे जे फणस आहेत
त्याचे गरे काढून घ्यायचे. हे बघा हे गरे, आणि हे गरे खायला खूप छान लागतात. त्याच्यातला बी काढून टाकायचा आणि तो बिस्त भाजून खायचा. खायला खूपच चवदार आहेत, खूप छान आहेत, गोड आहेत. हे जर तुम्हाला पाहिजे असतील हे फणस तर राणेनगरला वाजे केबल म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे फणसाचं मोठं झाड आहे, त्यांच्याकडे हे फणस योग्य भावामध्ये मिळतात, तर तुम्ही तिथून घेऊ शकता. हे तुम्ही शांतपणे वाचा आणि फणस खाण्याचा आनंद घ्या. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.